आम्ही काही महाराष्ट्रातील काँग्रेस काही मराठी माणसाच्या विरुद्ध नाही. सीमावादाचा जो काही प्रश्न आत्ता निर्माण झाला आहे, मराठी भाषिकावर जो काही अन्याय होत असेल त्यावर तर आमची भूमिका स्पष्टच आहे. हा गेल्या अनेक वर्षाचा वाद आहे. दोन सीमावादामध्ये दोन मराठी गावं जी काही भाषिक गावं आहेत त्यामध्ये नेहमी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आपण वर्तवतो. सरकार कुणाचंही राहू दे. मला वाटतं की केंद्र सरकारने या संदर्भातली एक ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. केंद्राने या संदर्भात दोघांनाही बोलवून घेतलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आहेत. सर, ज्या पद्धतीने मराठी माणसावर अन्याय होतो बेळगावमध्ये, त्या अनुषंगाने ठाकरे सेनेकडनं मोठ्या प्रमाणावरती आज बहिष्कार टाकण्यात आला. विधानभवनामध्ये ते अध्यक्षांच्या निवडीच्या दरम्यान देखील थांबले नव्हते. काँग्रेसची वेगळी भूमिका, वेगळ्या पक्षाच्या आयडिओलॉजी वेगळ्या आहेत, पक्षाच्या भूमिका वेगळ्या आहेत. आम्ही काही महाराष्ट्रातील काँग्रेस काही मराठी माणसाच्या विरुद्ध नाही. सीमावादाचा जो काही प्रश्न आत्ता निर्माण झाला आहे, मराठी भाषिकावर जो काही अन्याय होत असेल त्यावर तर आमची भूमिका स्पष्टच आहे. परंतु हा गेल्या अनेक वर्षाचा वाद आहे. दोन सीमावादामध्ये दोन मराठी गावं जी काही भाषिक गावं आहेत त्यामध्ये नेहमी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आपण वर्तवतो. सरकार कुणाचंही राहू दे. भाजपचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा तीच भूमिका होती. काँग्रेसचं सरकार आज आहे तीच भूमिका आहे. पण यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. कायमचा हा वाद पडदा टाकण्याची आवश्यकता आहे. काय जे वाद असेल ज्या काही भूमिका आहे, पण याला दोन मुख्यमंत्री एकत्र बसून वाद मिटू शकत नाही. मला वाटतं की केंद्र सरकारने या संदर्भातली एक ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. केंद्राने या संदर्भात दोघांनाही बोलवून घेतलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. तर यावर तोडगा निघू शकेल आणि केंद्राने लक्ष घालावं आणि मराठी भाषिकावर असेल किंवा कन्नडी भाषिकावर असेल हा वाद मिटवावा असं मला वाटतं. आम्हीसुद्धा आमच्या हायकमांडशी, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी आम्ही बोलू, त्यांना या संदर्भात जी भूमिका आहे ती आम्ही मांडू. परंतु यावरचा अंतिम उपाय हे केंद्र सरकारच आहे असं माझं मत आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून चांगल्या पद्धतीने तुम्ही काम पार पाडलेलं आहे. यावेळेस देखील तुम्हाला संधी द्यायला अपेक्षा वाटते. अनेक नेत्यांना तेच वाटतंय. मात्र कुठंतरी सत्ताधारी जे आहे ते तुमच्या नावाला पसंती देतील का? काय वाटतं तुम्हाला? नाही ना, पसंती देणं न देणं हा विषय नाही. पहिल्यांदा तर आकडीच नाहीत आमच्याकडे, संख्याबळ नाही. त्यामुळे आम्ही आज तरी एवढीच मागणी केली की तुमच्या नावावर त्यांची पसंती असं पण समजतंय. जर ते काय पसंती मला तर तसं काही जाणवलं नाही. आणि सत्ताधाऱ्यांच्या पसंतीनं विरोधी पक्षनेता होणं म्हणजे सत्ताधाऱ्यांना पाठबळच देणं आहे. त्यामुळं मी त्यांच्या पसंतीचा विचार करत नाही. पण जो काही आमच्यातून ठरेल, उद्या जर त्यांनी द्यायचा निर्णय घेतलाच विरोधी पक्षनेता, तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून ठरवू. ओके, धन्यवाद. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.